नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांमध्ये राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित असल्यासंदर्भात आमदार समाधान अवतडे यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या 21 जून 2019च्या मार्गदर्शक सूचनानुसार सन 2019 पासून राज्यात योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे वर्षातून 3 हप्त्यात एकूण 6,000 रुपये थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तर केंद्र शासनाच्या 21 जून 2019च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थी पात्रता निश्चित करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 ही अंतिम कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतली तर तो लाभार्थी ठरत नाही. 2019 नंतर खरेदी खत, वाटणीपत्र, देणगीपत्र इत्यादी यासारख्या कराराद्वारे लागवडी योग्य जमिनीचे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण झाल्यास ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरत नाही. कारण दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी अशी व्यक्ती जमिनीची मालक नव्हती. तसेच जमीन हस्तांतरित करणारी मूळ व्यक्ती जमीन मालक देखील या योजनेसाठी अपात्र ठरते. म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही. तसेच ज्यांनी आपली सर्व जमीन विकली किंवा हस्तांतरित केली आहे अशा व्यक्ती देखील योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतात. या निकषामध्ये बदल करावा म्हणून प्रयत्न करत आहे असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. तर शेतकरी बांधवांनो, सोलापूर जिल्ह्यातील 6,99,588 अर्जदार शेतकऱ्यांपैकी 6,82,141 पात्र लाभार्थ्यांना एकूण 2185 कोटी रक्कम 22 हप्त्यात थेट खात्यावर वितरित करण्यात आली आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 5 लाख पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्यात एकूण 7,055.49 कोटी देण्यात आले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. मंत्री भरणे यांनी पुढे सांगितले की पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी कोइंबतूर, तामिळनाडू येथून वितरित करण्यात आला असून राज्यातील 90.74 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावरती 1,814 कोटी जमा झाले आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 7वा हप्ता दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील 4,95,090 लाभार्थ्यांना 1,022.28 कोटी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आला आहे. यामुळे पी एम किसान योजनेत समावेश हा केंद्र शासनाच्या विद्यमान निकषानुसारच करण्यात येत असून पात्रतेबाबतचे निर्णय केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेतले जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल आणि नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.